जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल। तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुख्यालय डॅश डॅश येथे आहे। कोणत्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, मुंबई। मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, ताग उद्योग। पुढचा प्रश्न, 1857ची क्रांती फसल्यानंतर नानासाहेबांनी आपले उरलेले आयुष्य डॅश डॅशमध्ये तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, नेपाळ। पुढचा प्रश्न, लोकसभेचे सदस्याचे कमीत कमी वर्षीय वय असणे आवश्यक आहे। किती वर्ष असणे आवश्यक आहे लोकसभेत कमीत कमी वय? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 25 वर्षे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आली? खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 1 मे 1960। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, सुचेता कृपलानी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांनी लोकहितवादी म्हणून ओळखले जात असे? कोणाला लोकहितवादी म्हणून ओळखले जात असे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते। पुढचा प्रश्न, मूक नायक या नियतकालिक डॅश डॅश यांनी सुरू केले। कोणी सुरू केलेले आहे मूक नायक? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी मूक नायक हे नियतकालीन सुरू केलेले आहे। पुढचा प्रश्न, पुढील राज्यांपैकी कोणत्या राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही? कोणत्या राज्यामधून नर्मदा नदी हा भाग नाही त्याचा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान। पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीरचे राज्यफूल कोणते आहे? जम्मू काश्मीरचे राज्यफूल कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, कमळ। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतली आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, कॅनडा या देशाकडून। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी ही नदी महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर कोणत्या युगावर आधारित आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, शक युग। पुढचा प्रश्न, जयपूरमध्ये हवा महल कोणी बनवला? जयपूरमध्ये हवा महल कोणी बनवलं? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, उदय सिंग। पुढचा प्रश्न, संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, पाणिनी। थँक्यू फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।